नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, राज्य शासकीय व निम्न शासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक मोठी बातमी पुढे येत आहे. एक महत्त्वाचा GR निघालेला आहे. जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, तो GR कोणत्या विषयावर निघालेला पहा. राज्य शासकीय निम्न शासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवा या करार पद्धतीने घेण्याबाबत सुधारित GR दिनांक 23/9/2024 ला निर्गमित झालेला आहे. शासकीय निम्न शासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामांकरता घेण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दिनांक 17 डिसेंबर 2016 मधील मासिक पारिश्रमिकांच्या तरतुदीत शासन निर्णय दिनांक 8 सप्टेंबर 2023 नुसार सुधारणा करण्यात आली आहे. तथापि राज्य शासनाच्या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयाकडून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 17 डिसेंबर 2016 नुसार सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून निश्चित केलेले मासिक पारिश्रमिक हे दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून सुधारणा करण्यात यावी अथवा कसे याबाबत विचारणा होत आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 8/9/2024 रोजीच्या निर्णयात अधिक स्पष्टता घेण्यासाठी पुढील प्रमाणे स्पष्टता करण्यात येत आहे. दिनांक 8 सप्टेंबर 2023 पूर्वी करार पद्धतीने नियुक्त झालेल्या परंतु दिनांक 8/9/2023 रोजी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचे मासिक पारिश्रमिक सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 8/9/2023 निर्णयानुसार दिनांक 8 सप्टेंबर 2023 पासून निश्चित करण्यात यावेत. तसेच दिनांक 8 सप्टेंबर 2023 पूर्वी करार पद्धतीने नियुक्त झालेल्या परंतु दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी कार्यरत असलेल्या तथापि या शासन निर्णय निर्गमित करण्याच्या दिनांकापर्यंत करार संपुष्टात आलेल्या अधिकाऱ्यांचे मासिक पारिश्रमिक सामान्य विभाग शासन निर्णय दिनांक 8 सप्टेंबर 2023 नुसार निश्चित करून त्यांना दिनांक 8 सप्टेंबर 2023 पासूनची थकबाकी अनुदेय करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. आणि हा इथं आपण शासन निर्णय दाखवत आहोत. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.